आम्ही हे नारळ घेतलं होतं। श्री संत वामनभाऊ महाराज वैकुंठवासी वाचसिद्धी हे नाथांची परंपरा आहे, गैनाथांची। तर ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे आणि वामनभाऊ महाराज या गडावर असताना आमच्या गावचं भूषण विठ्ठल महाराज म्हणतात आता त्या गडावरती मठाधिपती आहेत, त्यांनी स्वतः इथं येऊन बाबांना या ठिकाणी नेलेलं आहे आणि आज बाबा त्या गडावरती म्हणत आहेत। हे आमच्या गावचं भूषण आहे आणि आम्हाला याचा खूप मोठा आनंद आहे। आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं बऱ्याच दिवसापासून ह्या नारळासाठी प्रयत्न करत होतो। आम्हाला 20 वर्षापूर्वी हे नारळ भेटलं, आज आमचा नंबर लागला आहे आणि साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा अशा पद्धतीने आमची म्हसोबाची वाडी हे गाव ह्या सप्ताह करण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो गेली अनेक वर्षे। तर हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। अनेक भाविक भक्त या ठिकाणी आहेत। आमचं गाव आणि गावातील सर्व लहानपासून अगदी थोरांपर्यंत सर्व सेवा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। या ठिकाणी रोज अन्नदानाचा प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। दररोज 25 ते 30,000 भाविक या ठिकाणी येऊन भोजनाची व्यवस्था केलेली आहे। त्यांना सर्वांना भोजनाची व्यवस्था गावकरी करण्यासाठी सज्ज आहे। परिसरातील अनेक गावं या ठिकाणी येऊन या ठिकाणी भाविकांची सेवा देणार आहेत आणि ही जी तयारी चालू आहे ही तयारी गेली महिन्यापासून बाहेरगावचे मंडपोले असतील किंवा या ठिकाणी जी सर्व सुविधा करण्यासाठी येतात लोक, त्या सर्वांची सुविधा गावकरी या ठिकाणी करत आहे आणि भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। खूप आनंद आम्हाला या गोष्टीचा आहे आणि हे भूषण विठ्ठल महाराज जे आहेत हे यांचं सुद्धा प्रस्ताव आता महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी आहेत आणि जे महाराष्ट्राचे CM आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब बाबांचं आणि त्यांचं या ठिकाणी खूप जिव्हाळ्याचं नातं निर्माण झाल्यामुळे स्वतः CM साहेब या गावामध्ये येणार आहेत। त्यांचं स्वागत आम्ही गावकरी जबरदस्त असं करणार आहेत। या ठिकाणी गुलाबजामुनचा प्रसाद करण्यात आलेला आहे। जशी बाबांची परंपरा आहे गडावरती सुद्धा आता 50वा शताब्दी महोत्सव झाला त्या ठिकाणी सुद्धा गुलाबजामुनची पंगत केली, तशीच परंपरा या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि गुलाबजामुन 25 ते 30 क्विंटलची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्राप्त इमं राजर्षयो विदुः मुनी मार्गे गेली त्याची मार्गे चालिलो, माझ्या वडिलाची मिराची गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा। ही परंपरा जी आहे ती आदिनाथापासून परंपरा आणि वारकरी संप्रदाय जो आहे तो गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले अशा प्रकारचा हा पंथ वारकरी संप्रदाय गहिनीनाथ गडापासून आरंभित होतो। म्हणून हा नारळी सप्ताह मौजे म्हसोबाची वाडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी हा तसा जास्त आहे शतकोत्तर, पण आम्ही मोजले ते 94 हे वर्ष आहे 94 म्हणून यावर्षी या ठिकाणी म्हसोबाची वाडी या ठिकाणी हा 94वा अखंड हरिनाम सप्ताह जो ज्याला अलीकडच्या भाषेत किंबहुना श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी नारळी सप्ताह जो सुरू केला तो 94वा आहे आणि तो हनुमान जयंती म्हणजे 2 तारखेला सुरू होत आहे। 2/4/2026 गुरुवारी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो आहे। 7 दिवस कीर्तन आहे, भजन आहे, प्रवचन आहे। जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे वारकरी सांप्रदायिक परंपरा त्या परंपरेप्रमाणे सर्व कार्यक्रम होतील।